हॅलो, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन अशा ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आता ना संध्याकाळच्या 6 वाजत आलेत आणि आमच्या इकडं भरपूर असा आभाळ आले आणि रात्री एक 4:30 पावणे 5 वाजता भरपूर मोठा असा पाऊस पण झाला आहे. त्यामुळं उन्हाळा तर सुरू आहे, गरम पण होते आणि मधून अजून पाऊस पण पडतो आहे. तर तुमच्याकडे पाऊस पडतो आहे का ना, ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आज ना एक पहाटे मला आला होता मेकअप, त्यामुळं प्री वेडिंग शूट होतं आणि आता कसं गरमी वगैरे भरपूर वाढली, त्यामुळं ऊन वाढले, त्यामुळं उन्हाच्या अगोदर त्यांना फोटोशूट करायचं होतं म्हणून लवकर आले ते. आणि मी आता ह्याच्या पुढं आहे तर सकाळी जे थोड्याशा छोट्या अशा क्लिप घेतले तर त्या क्लिप पण तुम्हाला मी दाखवते. तर चला तर आता सगळ्यात अगोदर बाहेरचं क्लायमेट बघूया. आणि मी आज ना हेड मसाज केला आहे, त्यामुळं डोकं असं जड झालं होतं, भरपूर असं तेल लावून असे मालिश केली, त्यामुळे छान असं वाटायला लागले. पण तेल जास्त लावलं की असं गरम होते आणि चेहऱ्यावर पण तेल येते, त्यामुळे आता किंवा सकाळी तेल हे सगळे केस धुणार आहे मी. तर चला स्वयंपाक वगैरे काय बनवायचं आहे ते बघूया. सगळ्यात अगोदर बाहेरचं मस्त असं छान क्लायमेट तयार झालं. पल्लवीताई कर्ल हेअर्स करत आहेत सकाळी सकाळी. टिकली गावाची तर दादा आमच्या ना गावाकडे गेलते आणि किती जांभळं घेऊन आलेत बघा. जांभळं आणलेत, आंबे आणले. संचीचे पप्पा गेल्यापासून आम्ही कसलंच गावाकडे गेलो नाही. तर किती छान असे जांभळे आलेत बघा. खाऊन बघू कसं आहे तुम्ही. ते छोटे छोटे तसे एक नंबर आहे, टेस्ट आहे एकदम. तर आता संध्याकाळी बनवायचं आहे सांडगे, आमरस, चपाती करणार आहे. तर त्यामुळे सांडगे काढून ठेवलेत आणि चहा पण ठेवला आहे. सकाळी सांबार केलं तर कुकरमधलं किती सांडलं आहे बघा. तिकडं कोरा चहा प्यायचा आहे, दूध संपले, आणलंच नाही दूध. मग कोरा चहा प्यायचं, थोडंसं हलकं वाटेल आता. मम्मी कंप्लीट झालं का? एवढे जातच येते. तर स्वयंपाक बनवून घेतला इथं. जे मगाशी काय म्हणतो त्याला सांडग्याचा रस्सा केलाय, आमरस, चपाती आणि पापड. तर संचित आणि मी दोघं एकत्र जेवण करणार आहे, त्यामुळे दोघांचं एक ताट आपले घेतले. तर चला तुम्ही सगळेजण या मस्त असं जेवण करायला.